श्रोते हो नमस्कार. मी सुनीता देवस्थळी माझ्या गुजगोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला सांगण्यासाठी माझी भविष्य ही कथा निवडली आहे. काही मोजके अपवाद वगळता भविष्य खरोखरीच कधी कोणाला कळलंय का हो? भविष्याचे जाणकार असल्याचा छाती ठोकपणे दावा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच एका भविष्यवेत्त्याची आणि त्याच्या घुसमटलेल्या पत्नीची कथा आहे भविष्य. म्हणे गुरुदेव संदीपन आले आहेत इथे. गुरुदेव वय काय, आपण करतो काय, कशाची काही चाड, म्हाताऱ्या आईवडिलांची ना परवा ना फिकीर, आणि म्हणे हे जगाला ज्ञान पाजायला निघालेत. हे सगळे तुमचे लाड. शंतनुराव तणतणत आत आले आणि गंगा कासावीस झाली. गेली 3.25 तप या परदेशात सोसलेला वनवास जसाच्या तसा तिच्या डोळ्यांसमोर शंतनुरावांच्या रूपाने उभा होता. आता कितीही आगपाखड केली तरी काय साधणार होतं? संदीपन घरातून निघून जाऊनही आता 10 वर्ष होऊन गेली होती. त्याच्याशिवाय जगणंही आता या घराच्या अंगवळणी पडलं होतं. तो संन्यस्त झाला. सुख, दुःख, राग, लोभ, वात्सल्य, प्रेम, द्वेष, ईर्ष्या साऱ्या पलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ झाला. जगाच्या पाठीवर कुठे कुठे भटकला कुणास ठाऊक. जगाला ज्ञान पाजण्याचं त्याचं वय तरी आहे का? जेमतेम 32 आत्ता कुठे गाठली आहे त्याने. नेमकं काय घडलं असेल? का वाटलं असेल त्याला सर्वसंग परित्याग करावासा? शंतनुराव तणतणत होते. त्यांच्या त्राग्याचं तशाही परिस्थितीत गंगेला कसनुसा हसू आलं. लाड केल्यामुळे एखादं मूल संन्याशी होऊ शकतं? या कोड्याचं उत्तर ती गेली 10 वर्ष शोधते. संदीपन जो गेला तो परत कधी आलाच नाही. गंगेला वाटलं की आपणही त्याच्याबरोबर निघून जायला हवं होतं. आई म्हणून नाही तरी एक अनुयायी म्हणूनही जायला ती तयार झाली असती. किमान तो नजरेसमोर राहिला असता इतकीच माफक अपेक्षा होती तिची. पण तो असा तडकाफडकी अचानक ध्यानीमनी नसताना. शिवाय पिट्टूचं काय? नाही, तसं संदीपांचं जाणं ध्यानीमनी नव्हतं असंही नाही. शंतनुरावांनी 2ही मुलांना मुहूर्त पाहूनच तर आपल्या पोटी घातलं. मुलांना पोटात जन्माला घालायचा सुद्धा मुहूर्त पाहिला त्यांनी. शी, अशी गोष्ट का कोणी मुहूर्त पाहून करतं? उत्कट प्रेमभावना नाही, जीवाशिवाने समरस होणं नाही. सगळ्या गोष्टी वरच्या ग्रहांच्या तालावर नाचवायच्या आणि त्यात आपल्याला खूप काही कळत असल्याच्या फुशारक्या मारायच्या. त्या जोरावर भविष्यवेत्त्याचा आव आणून नोकरीतून उरलेल्या वेळात 10 टाळकी भोवती जमा करायची. स्वतःची विद्वत्ता, हुशारी, स्वतःच्या हिमतीवर परदेशात बसवलेलं बस्तान याचा प्रचंड गर्व आणि अहम त्यांच्या नसानसात भिनला होता. एकदा वाटलं गंगेला की विचारावं त्यांना, परदेशात येऊन जम बसवलात यात तुमचा काय पुरुषार्थ? लोकांना सांगताच ना परदेश योग नाही किंवा आहे म्हणून. तो तुमच्या पत्रिकेत होता म्हणून तुम्ही इथे आलात. माझ्याही ग्रहांची वक्रदृष्टी माझ्यावर असावी म्हणूनच तुमच्यासारखा जमदग्नी शनी बनून कायमचाच माझ्या नशिबी आला. तोही अशा परप्रांतात. स्वतःचा देश आणि आपली माणसं सोडून अशी तुमच्या मागे येऊन विजनवासी झाले. इतकं कळतंय ना भविष्य? मला एक सांगा, माझ्या या प्रेमासाठी गेली 40 वर्ष असुसलेल्या ताणलेल्या मनाला
कधी ओलावा मिळण्याचे ग्रहसंकेत आहेत का हो? पण गंगेची शंतनूरावांपुढे ब्र काढण्याची हिंमत कधी झाली नाही. स्वतःच्या लोकांपासून इतक्या दूर ती येऊन पडली होती की शंतनूरावांखेरीज तिला दुसरा पर्यायच नव्हता. बाळबोध पारंपरिक घरात माहेरी मुलगी म्हणून ना धड शिक्षण मिळालं, ना अन्यायाविरुद्ध आवाज काढण्याचं सामर्थ्य. सहनशक्तीचं बाळकडू मात्र भरपूर मिळालं. त्याच जोरावर इतकी वर्ष संसार रेटला. संसारात येणाऱ्या ऊन, पाऊस, थंडी, वारा, वादळातही ती निश्चल सारं काही मुकाट्याने सहन करत राहिली. कॅक्टसने मिळालेल्या ओलाव्यावर संतुष्ट असावं, उगाच गुलाबाच्या रोपट्याशी तुलना करायला जाऊ नये हे तिला समजत होतं. परदेशात आहोत म्हणून राणीच्या थाटात राहण्याची तिची स्वप्नच नव्हती. पण नवऱ्याकडून क्वचित कधीतरी का असेना 2 प्रेमाचे शब्द कानावर पडावेत यासाठी ती आसुसलेलीच राहिली. चुकून कधी शंतनूराव गोड बोललेच तर त्यामागे हेतू काही वेगळाच असायचा. अंगावर सर्रकन काटाच यायचा गंगेच्या. गोड बोलूनही आदेशच ऐकायला लागायचा. आज रात्री जरा लवकर आटपा, झोपायला उशीर नको. लग्नाला साधारण वर्ष झालं असेल. शंतनूराव देवापुढे संध्याकाळचा दिवा लावून पंचांग उघडून बसले होते. तिथूनच मधाळ शब्दात गंगेला म्हणाले, उद्या लवकर उठून कुठे जायचंय का? गंगेने विचारलं. प्रतिप्रश्न नकोय. तिच्याकडे करड्या नजरेने पाहत शंतनूराव गरजले. जायचं असेल तेव्हा तसं सांगेल. तुर्तास सांगितलं तेवढं करा. आधीचे मधाळ शब्द कुठल्या कुठे विरले होते. त्या रात्री शंतनूरावांनी बरोबर 9:53चा मुहूर्त साधून गंगेच्या स्त्री जन्माचं सार्थक केलं आणि दुसऱ्याच क्षणी कृतकृत्य मनाने कूस बदलून गाढ निद्रिस्त झाले. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा मुलगा तुमच्या पोटी जन्मणार आहे. त्याची काळजी घ्या. माझी आणि तुमची पत्रिका बघून कालचा मुहूर्त शोधला होता. माझ्या नशिबी 2 मुलं आहेत. दोन्हीही मुलंच. तेव्हा मी खात्रीने सांगतो हा मुलगाच जन्माला येणार. मी जे भविष्य सांगतो ते खोटं ठरतच नाही. प्रौढी मिरवत गर्विष्ठपणे शंतनूराव बोलले आणि गंगेच्या प्रतिसादाकडे लक्ष न देता कामाला लागले. अवाक होऊन गंगा शंतनूरावांकडे पाहत राहिली. अभावितपणे तिचा पोटाकडे हात गेला. हे जे काय बोलून गेले ते खरं असेल? खरं तर हे गुपित आधी आईला कळतं, मग लाजत लाजत ती नवऱ्याला सांगते. तापट जमदग्नी शंतनूरावांशी लग्न करून ती संसाराला लागली आणि सुमेधाची गंगा झाली त्याला 40 वर्षाहून अधिक काळ लोटला. मनोमन किती रडली होती ती. तांदळाने भरलेल्या ताटात शंतनूरावांनी गंगा असं नाव कोरलं तेव्हा. एवढं छान नाव सोडून गंगा काय? मैत्रिणींनीही नाकं मुरडली. दादा तर नंतर कित्येक वर्ष गंगूबाई म्हणून चिडवायचा. नवऱ्यांची नावंही बदलण्याची सोय असती तर तिने शंतनूरावांचं नाव दुर्वास असं ठेवलं असतं. भयंकर तापट आणि तिरसट माणूस. त्यातून डोक्यात भविष्याचं खूळ. स्वतःला भविष्य कळतं असा गर्व आहे त्यांना. मग संदीपन घर सोडून निघून जाणार, तो संन्याशी होणार हे आधीच का नाही कळलं? तो संन्याशी झाल्याचं खापर माझ्यावर का? भविष्य भविष्य पत्रिका पत्रिका करत जन्म खर्ची घातला. स्वतःचा आणि आपलाही. रोज नवं खूळ. आज ही शांत, उद्या तो जप, कसली पूजा, कसली अर्चा. गृहप्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून ती हेच पाहत होती. अगदी इथे परदेशात सुद्धा. संदीपन तसं लहानपणापासूनच शांत, समंजस. त्याच्याहून 8 वर्षांनी मोठा समीरण जितका चिडका, जितका हट्टी, तितका हा शांत, अलिप्त. जे मिळेल, जितकं मिळेल त्यात समाधान मानायचा.
त्याचा समजूतदारपणा पाहून कधीकधी गंगा कासावीस व्हायची. लहान मुलाने माफक का असेना आपण हट्ट करावा, कधी थोडं भोकांडही पसरावं. पण छे, दुखल्या खुपल्याला सुद्धा तो कळवळतोय हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून ओळखावं. समीरण शंतनूरावांच्या म्हणण्याप्रमाणे अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता खरा, पण दुर्गुणांच्या बाबतीत थेट बापाच्या वळणावर. माझ्या नशिबी 2 मुलं आहेत हे शंतनूरावांचं त्या दिवशीचं बोलणं आठवून ती तेव्हा किती शहारली होती. समीरणचं करता करताच ती दमून गेली होती. अजून एखादं असं पोर आपल्या पोटी जन्माला आलं तर वेड लागायची वेळ येईल माझ्यावर, कातावून एक दिवस ती म्हणाली होती. तसं काही होणार नाही. त्याच नेहमीच्या आत्मविश्वासाने शंतनूराव म्हणाले होते. मुहूर्तच असा शोधायचा की पोर शांत समंजस प्रवृत्तीचंच होईल. मुहूर्त, पुन्हा मुहूर्त, पुन्हा ती वेळ गाठणं आणि पुन्हा तसंच कुस बदलून झोपून जाणं. गंगा तर मनोमन दुभंगलीच. पुराणातल्या शंतनूला म्हणे गंगेला का, कशासाठी वगैरे प्रश्न विचारायची सोय नव्हती. इथे आपण विचारू शकत नाही. पुराणातल्या शंतनूने प्रतिप्रश्न केल्यास गंगा कायमची निघून जाईल ह्याची त्याला भीती होती. इथे आपण प्रतिप्रश्न केला तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल याची भीती वाटत होती गंगेला. कितीही त्रासदायक ठरत असला तरी समीरणमध्ये तिचा जीव अडकलेला होता. ती त्याची आई होती. ना त्याला घेऊन उघड्या जगात बाहेर पडू शकत होती, ना त्याला सोडून. आणि जाणार तरी कुठे होती? ना माहेरचा भक्कम आधार, ना पुरेसं शिक्षण, ना नोकरी धंदा. शिवाय तरुण वय. मन मारून राहण्याखेरीज पर्यायच नव्हता. यावेळी जन्माला येणारी मुलगीच असावी आणि यांचं भाकीत खोटं ठरावं असं गंगेला कितीही वाटलं तरी याही वेळी मुलगाच झाला. स्वतःविषयी ज्योतिषाचा जाणकार असल्याचा प्रचंड गर्व आणि त्या जोडीला भविष्यवेत्ता असल्याचा असा छाती ठोक दणदणीत पुरावा मिळाल्यावर शंतनूरावांनी घरातच भविष्यवेत्त्याचं दुकान थाटलं. जगात दुःख अशा आकांक्षांच्या आंदोलनात हेलकावणाऱ्यांची संख्या कमी का असते? आशेवर जगणाऱ्या जनसामान्यांची, ग्रहांचं भाकीत आधीच जाणून घेणाऱ्या गिऱ्हाईकांची कधी कमी भासलीच नाही. त्यांच्या भावनांशी खेळत घरात लक्ष्मीने आपलं बस्तान बसवलं. मग गृहलक्ष्मीच्या घुसमटीकडे लक्ष कोण देणार? सुरुवातीला संध्याकाळी 6:30 ते 8 ही वेळ भविष्यकथनाची ठरली. ऑफिसातून आल्यावर हा उद्योग. सोबत सुट्टीच्या दिवशी आणि विशेष धार्मिक दिवशी पौरोहित्य चालूच होतं. हळूहळू जन आग्रहास्तव भविष्य जाणून घेणाऱ्यांची वेळ आणि संख्याही वाढत गेली. डोक्यात धून एकच, झोपताना गल्ला मोजायचा आणि खुश व्हायचं. बघ, पैशाचा ओघ सुरू झालाय नुसता. होताच नशिबी माझा पैसा. घरी चालत यायला लागलाय, नव्हे येणारच होता. खुसखुसत करकरीत नोटा तिच्यापुढे नाचवत शंतनूराव म्हणायचे. समीरण आणि संदीपनचं करता करता गंगा अगदी मेटाकुटीला यायची. संदीपन तरी शांत असायचा, पण समीरण सारं घर डोक्यावर घ्यायचा. हुशार खरा, पण प्रचंड हट्टी. धडपड तर इतकी की तो घरात असला की गंगेला क्षणाचीही उसंत नसायची. प्रत्येक गोष्टीची त्याला घाई असायची. हवं ते मिळालं नाही तर कांगावा, चिडचिड, रडरड. तान्या संदीपनला सांभाळून त्याचं करताना तिला नको पुरे होत होतं. दिवस निभावले गेले. मुलं शिकून सवरून मोठी झाली. समीरण हुशार असला तरी हट्टी होता. जगात आपल्याला जे हवं ते मिळवण्याचा फाजील आत्मविश्वास होता त्याला. बड्या कंपनीत काम करता करता सोबत काम करणाऱ्या लुईसाशी लग्न करून तो मोकळा झाला. अक्षरशः आई वडिलांपासून अलिप्त, वेगळा.
परक्या धर्माची सून येणार हे भविष्य यांना कळलंच नाही. घडल्या घटनेचं खापर मात्र नेहमीप्रमाणे गंगेवर फोडून शंतनूराव मोकळे झाले होते. त्यांच्या भविष्याच्या दुकानाला किंवा पौरोहित्याला कुठलीही आच आली नव्हती. परक्या देशात असे पौरोहित्य करणारे, भविष्याचं कथन करणारे असतात तरी किती. देश असो की परदेश, जनता आपापल्या धर्माच्या, पूजा अर्चांच्या, देवाधर्मांच्या भावना जपतच असते. शंतनूरावांसारखे लोक त्यांच्या या भावनांचा फायदाही घेत असतात. सध्याची आमची ग्रहदशा ठीक नाही. शनी सप्तमात आहे, त्यात समीरणच्या पत्रिकेत कालसर्पयोग आहे. भविष्य कळत असलं तरी ते थांबवता येतं का? घडणारं घडतच असतं. शांत केली हो, पण आपल्या हातात असेल तेवढंच आपण करणार, बाकी भोग भोगायचेच. कुणाशीच समीरणच्या लग्नासंदर्भात सारवासारव करत शंतनूराव बोलत होते. खोटं, धादांत खोटं. गंगा मनातल्या मनात आक्रंदत होती. समीरणच्या पत्रिकेत कुठलाही कालसर्पयोग नाही आणि शनी अशा तशा घरात डोकावून पाहण्याची हिंमतच कसा करणार? ग्रह आणि पत्रिका पाहून पोटी घातलात ना माझ्या? गंगेला मोठ्याने ओरडून विचारावंसं वाटत होतं, पण तेव्हाही हिंमत झालीच नाही. जेमतेम 3-4 वर्षांचा समीरण लुईसाचा संसार. पिट्टू 2 वर्षाचा होईपर्यंत तो टिकला. लुईसाने त्याचं नाव पीटर ठेवलं होतं. 2 वर्षाच्या पीटरला गंगेच्या हातात सामानासकट ठेवताना समीरण म्हणाला होता, लुईसा आम्हाला दोघांनाही सोडून कायमची निघून गेलीये. पिट्टू आता तुझी जबाबदारी आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा स्लो लर्नर आहे. म्हणूनच लुईसाला त्याच्यात अडकायचं नाही. माझ्या कामाच्या व्यापात मला हा व्यत्यय नकोय. महिन्याकाठी त्याचा खर्च मी अकाउंटमध्ये जमा करत जाईन. हातातला तो गोरा बुदबुदीत निर्विकार गोळा जन्मदाते आईवडील असूनही आपल्या ओटीत पडलेला पाहून गंगेला गलबलून आलं. पिट्टूचं हे असं असणं आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर पडणं हे तिला अपेक्षितच नव्हतं. 4 महिन्यांपूर्वीच त्याला पाहिला होता. लुईसाबरोबर मजेत खेळत होता. कसलीशी लस दिली त्याची रिॲक्शन आली म्हणत होता समीरण. तिने हळूच घाबरतच शंतनूरावांकडे पाहिलं. त्यांचा चेहरा तिला भेसूर वाटला. बसल्या जागेवरून ताडकन उठून ते तणतणत आत निघून गेले. पिट्टूचं घरात झालेलं आगमन त्यांना आवडलं नव्हतं हे नक्की. विरोध करून समीरणच्या वागबाणांना ते पुरे पडणार नाहीत हे ते जाणून होते. आता काय उत्तर देणार होते ते लोकांना? छाती ठोकपणे मुलांना पत्रिका पाहून जन्माला घातल्याचा दावा करणारे, हेच काय यांचं भविष्य जाणणं? कुशाग्र बुद्धीच्या आपल्या मुलाच्या पोटी मंदबुद्धीचा मुलगा? जन्माला येणाऱ्या आपल्या मुलाच्या नशिबात पुढे काय लिहून ठेवलंय हे यांना कळलंच नाही. आपले हात किती तोकडे आहेत. विश्वनिर्मात्याच्या कृतीला मनुष्यबुद्धीने निर्माण केलेल्या पत्रिकेत आपण तोलतोय हे आता तरी लक्षात आलं असेल का यांना? की पिट्टू मंदबुद्धीचा ठरला हा सुद्धा माझाच दोष. वडिलांच्या तणतणण्याकडे दुर्लक्ष करत पिट्टूच्या गलावर एक हलकी चापट मारून सी यू सून बेबी म्हणत गंगा काही बोलण्याआधीच समीरण दिसेनासा झाला. तो गेल्या दिशेकडे हात दाखवत पिट्टू पा पा म्हणून रडत होता. घरातली एखादी वस्तू टाकावी इतक्या सहजपणे त्याने घरातला जिवंत जीव स्वतःचा अंश आईकडे आणून टाकला होता. परकी भाषा समजणाऱ्या अनोळखी नातवाशी जुळवून घेण्याची गंगेची मात्र कसोटी सुरू झाली होती. त्यात आता शंतनूरावांशी पिट्टूसाठी काय काय आणि कसा सामना द्यायचा यासाठी पुन्हा मन भक्कम करणं क्रमप्राप्यच होतं.
आपल्यालाही लुईसासारखं कोरडं राहता यायला हवं होतं. ती कशी पोटी जन्मलेल्या मुलाला सोडून गेली. कसंही झालं तरी पोटचं पोर आहे ते तिच्या. वाटेत आडवं येत आहे म्हटल्यावर सोडून द्यायचं. अजून जेम तेम स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकतंय ते. आपल्याला जमलं असतं हे. समीरण सुद्धा त्याचा बाप आहे. असा कसा अलिप्तपणे पोराला आईकडे सोपवून निघून जाऊ शकतो. पोराला अशा अवस्थेत आईकडे आणून टाकला, रस्त्यावर फेकला नाही हे नशीब. विकत आणलेली वस्तू मनाजोगी नाही निघाली तर उचलून फेकून देता येते. जन्माला घातलेल्या मुलांच्या बाबतीत कोणी असं कसं करू शकतं. जाताना आई तू कशी आहेस म्हणून विचारलंही नाही. आईच्या चिंता विवंचना का कमी आहेत. त्याने कधी त्या जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन कधी काही बघणं हे त्याच्या कुशाग्र बुद्धीच्या कक्षेत कधी बसलंच नाही. तरीही एकदा तरी मायेने विचारपूस करेल अशी आपली वेडी आशा मनात तशीच राहून गेली. ती त्याला सांगणार होती संदीपनविषयी. आताशा तो भणंगासारखा वागतो. ना खाण्यात लक्ष ना पिण्यात. शिक्षण पूर्ण केलं, आता समाजाचं देणं देईन म्हणतो. माणसातलं माणूसपण हरवत चाललंय. माणसातला आलेला दुरावा दूर करीन म्हणतो. अरे माझ्यातला आणि तुझ्या बाबांच्यातला गेल्या कित्येक वर्षात आणखी वाढलेला दुरावा आधी दूर कर असं म्हणावंसं वाटतंय त्याला. सांगावंसं वाटतंय त्याला की आमच्या मनातला दुरावा तसाच राहिला तरीही शारीरिक जवळिकीतून तुझाही जन्म झालाय. कुठे काय खोळंबलाय जग. ओढाताण मनाची होते आणि मनाबरोबर भोगतं शरीरही. माझंही शरीर आता भोगून भोगून थकलंय. हे सगळं सांगावं का तुला आणि त्यालाही. त्याला ते सहन होणार नाही कदाचित. कदाचित तू आयुष्यभराच्या माझ्या भावनांची खिल्ली उडवशील. त्याने तसं मला कधी दुखावलं नाही. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले तरी त्याचा चेहरा काळवंटतो. मला माहीत आहे मनाने तो खूप हळवा आहे. तुला काही सांगायला गेलं तर तू नेहमीच हसतोस. तुला तो रडका खोळसट पोळसट वाटतो. पण त्याने आपुलकीने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाने माझी मरगळ दूर होते. तुला ते सांगूनही कळणार नाही. थकल्या शरीरावर पिट्टूचा भार टाकून त्या दिवशी समीरण काहीही न बोलता निघून गेला आणि त्याच रात्री संदीपन खोलीत आला. गाढ झोपेत असलेल्या पिट्टूच्या जावळावरून प्रेमाने हात फिरवत थोड्या वेळ शेजारी बसला आणि म्हणाला, आई मी निघतो. मनाला शांती मिळेल तिथे जायचं ठरवलंय. नाहीच मिळाली कुठे शांती तर येईन परत. पण मला आता अडवू नकोस. जमल्यास समाजातल्या अडल्यानडल्यांसाठी काही कार्य करीन म्हणतो. पिट्टूची त्याच्या हक्काच्या घरात झालेली प्रतारणा बहुधा आधीच हळव्या झालेल्या त्याच्या मनाला लागली असावी. माणूस कुठलाही दोष नसताना जन्माला येताना अशी दुःख का सोबत आणतो. माणूस उपयोगाचा नाही असं वाटलं की खुद्द जन्मदातेही धुतकारतात हे स्वतःच्याच घरात घडताना पाहून फार क्लेश होत आहेत असं काहीसं बोलत होता तो. खरं तर त्यावेळी गंगेचे पायही त्याच्याबरोबर जाण्यासाठी धडपडले आणि पिट्टूचं काय या प्रश्नात घुटमळले. त्याही गोष्टीला आता 10 वर्ष झाली. गंगाची आता 62 उलटली होती. जडावलेल्या शरीराने 12 वर्षाच्या पिट्टूचं आणि 70च्या आलेल्या घरातल्या 63 नवऱ्याचं करता करता तिचं मन कणाकणाने खचत होतं. पिट्टू आता बराच मोठा झाला होता. वयाच्या मानाने तो तसा मोठाच दिसायला लागला होता. जन्मभर शंतनूरावांचं गुरकावणं गंगा जरी सहन करत होती तरी पिट्टूसाठी ते शक्य नव्हतं.
मंदगतीनं वाढणारी बुद्धी आणि जलद गतीने वाढणारं शरीर यांचा ताळमेळ बसत नव्हता. अधूनमधून रागाने शंतनूरावांच्या अंगावर धावून जाणाऱ्या पिट्टूला आवरणं हा गंगासाठी एक उद्योगच झाला होता. शंतनूरावांना समजवण्यात काही अर्थच नव्हता आणि पिट्टूला त्याच्या कलाने समजावताना गंगेला नको पुरे होई. समीरणने पुन्हा कधी डोकावूनही पाहिलं नव्हतं आणि संदीपन तर त्या दिवशी जो घरातून गेला त्यानंतर आज उद्या परत येईल या आशेवर असलेल्या गंगेची आशाही मावळली असताना आज अचानक शंतनूराव घरात शिरता शिरता चिडून बोलताना तिने ऐकलं. त्यांच्या तणतणण्यातूनच संदीपन गुरुदेव संदीपन होऊन गावात आल्याचं तिला कळलं. त्याचं वय काय, तो करतो काय? म्हाताऱ्या आईवडिलांची पर्वा न करता जगाला ज्ञान पाजायला निघालेल्या संदीपनचा सारा राग आज गंगेवर निघत होता. तिच्या अतिरेकी लाडामुळे हे सगळं घडत असल्याचं ते वारंवार सांगत होते. त्यांच्या तशा चिडचिडण्यातही तानेल्या जमिनीवर पाण्याचा शिडकाव व्हावा आणि क्षणात प्रफुल्लित वाटावं तशी गंगा संदीपनचं नाव ऐकताच तरारली आणि क्षणभरातच कोमेजली. नकोच त्याने परत यायला. पुन्हा ते पाश नकोत, पुन्हा मायेचा पाझर नको. तो परत निघून गेल्यावर पुन्हा त्याच्या आठवणी नकोत. पुढचे कितीतरी महिने पुन्हा तीच बेचैनी नको. नको ती खोटी आशा. नको ते सारं. तो आता परत येणार नाही हे गृहीत धरलंय. त्याच्याशिवाय जगणंही अंगवळणी पडलंय. तरीही तो इथे आलाय म्हटल्यावर त्याला एकदा तरी डोळ्यांनी पाहावंसं वाटतंय. काय करू? जाऊ का त्याला भेटायला? फक्त एकदाच. पण त्यालाही नाही का वाटलं गावात येऊन एकदा तरी आपल्या आईला भेटावंसं? कदाचित येईलही. किंवा कदाचित एव्हाना तो सगळ्या सुखदुःखांच्या इच्छा आकांक्षांच्या पलीकडे पोचला असेल. उलट सुलट विचारांनी गंगेच्या डोक्यात काहूर माजवलं. शंतनूरावांची तणतण चालूच होती. तोंडात वाचा नसल्यासारखं सदा गप्प बसायचं. जातोयस जा बाबा, राहतोयस राहा बापडा. स्वतःचं मत कधी मांडायचं नाही, भांडायचं नाही, कर्तव्याची जाण करू द्यायची नाही. अशाने हातातोंडाशी आलेली 2 सोन्यासारखी मुलं आपण गमावून बसलो. सगळा मुख्याचा मुळूमुळू कारभार. सगळ्या संसाराचे 3 तेरा करून ठेवलेस. याच स्वभावामुळे हा नंदीबैल गळ्यात पडलाय ना. पिट्टूचा नंदीबैल असा उल्लेख झालेला आपल्याला आवडत नाही. प्रत्येक वेळी मनावर नव्याने चरा उठतो. त्याला त्याच्या वयाच्या मुलांइतकं कळत नाही हे कबूल. पण आज 12व्या वर्षी तो 6-7 वर्षाच्या मुलाप्रमाणे वागू शकतोय. अगदीच मंदबुद्धी नाहीये. गेल्या 10 वर्षात आपली भाषाही आत्मसात केली आहे त्याने चांगल्या प्रकारे. आपल्या वृक्ष जीवनात त्याचं प्रेमाने जवळ येऊन बोलणं वागणं आपल्याला किती आधार देतंय हे यांना कळतच नाही का? तुझ्यासारखं होला हो नाहीला नाही करत असतो बैलोबा. हो की नाही रे ढोल्या? आजीला ओरडू नका. आज प्रथमच पिट्टूने शंतनूरावांसमोर गंगेसाठी उलटून आवाज काढला होता. तिची बाजू घेऊन कधी कोणी बोललं असल्याचं गंगेला आठवतच नव्हतं. समीरणला स्वार्थापलीकडे काही दिसत नव्हतं तर संदीपन स्वतःसाठीही तक्रार करत नव्हता. पिट्टूच्या आवाजासरशी तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. इतकी वर्ष अडवून ठेवलेल्या भावनांनी तेवढ्याही आधाराने डोळ्यातून अश्रूंना वाट करून दिली. पिट्टूचा आधार तो काय असणार होता? पण ज्याच्यासाठी या घरात गेली 10 वर्ष आपण अडकून होतो, किमान त्याच्या मनात तरी आपल्याविषयी इतकी माया आहे. ती तो आता व्यक्तही करू शकतोय. त्याच्या स्पर्शात, त्याच्या वागण्यात ती आधीही जाणवायची. पण आता तो आपल्यासाठी खंबीर उभा राहू पाहतोय. पिट्टूकडे धावत जाऊन तिने त्याला जवळ घेतलं.
शंतनूरावांकडे तो रागाने पाहत होता. अरे वा, नंदी बैलाला तोंड फुटलंय. काय रे, आहे का हिंमत एकट्याने जगायची? तुझ्या आजीत तरी आहे का तुला पोषण्याची ताकद? मला डोळे दाखवतोयस? पिट्टूला शंतनूरावांच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. आजीवर शंतनूराव आग पाखड करतायत ते योग्य नाही एवढंच त्याला कळत होतं. त्याच्या परीने त्याने प्रतिकार नोंदवला होता, पण तेवढा प्रतिकारही गंगेला कितीतरी बळ देऊन गेला होता. पिट्टूला पाठीशी घालत सारं अवसान गोळा करत ती म्हणाली, त्याला कृपा करून नंदीबैल म्हणू नका. असं मी आधीही तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे, विनवलं होतं. अहो, तो तुमचा अंश आहे असं तोंडून बोलवतं कसं? गप बस, अक्कल ना त्याला ना तुला. शंतनूराव रागाने धुसफुसत होते. मी काय बोलायचं ते तू सांगणार. जन्मभर म्हणीन त्याला मान हलवणारी तू आता तोंड सुटलंय. काय उपयोग? सोन्यासारखी मुलं सांभाळता आली नाहीत आणि या बैलोबाला कवटाळून बसलीस. त्यावेळी मुळूमुळू रडत बसलीस. ठणकावून त्याच वेळी बोलायला हवं होतं. तुम्हाला भविष्य पाहता आलं नाही. इतके भविष्याचे प्रकांड पंडित तुम्ही. तिच्याही नकळत वर्षानुवर्षांचा राग एका वाक्यात बाहेर पडला. क्षणभरात बोलून गेल्यानंतर गंगेचे पाय लटपटायला लागले. आता काय परिणाम भोगायला लागतायत. घराबाहेरची वाट धरावी लागणार बहुधा आपल्यालाही आणि पिट्टूलाही. जायचं कुठे? की पाय धरून शंतनूरावांची माफी मागायची? नाही, आता नाहीच. पुढे जे होईल ते पाहू, पण आता माफी मागायची नाही. ज्याला अजून काही कळत नाही तो पिट्टूही त्याच्या परीने प्रतिकार करतोय आणि आपण. चवताळून अंगावर धावून आलेल्या शंतनूरावांना गंगेला आकलन होण्यापूर्वीच पिट्टूच्या बोजड शरीराने जोरदार धक्का देत भिंतीकडे नेऊन अडवून धरलं होतं. काहीही कळत नसलेल्या जनावरांनाही जीवाचा प्रतिकार कसा करायचा हे समजत असतं. पिट्टू तर 6-7 वर्षाच्या मुलाचा मेंदू असलेला 12 वर्षाचा पूर्ण वाढ होत आलेला मुलगा होता. त्याने भिंतीवर चिणल्यावर 70च्या शंतनूरावांना श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला. पिट्टू, सोड त्यांना. गंगा जागेवरूनच ओरडली. पिट्टूने शंतनूरावांवरची पकड सैल केली. एक संपूर्ण दिवस झाला. शंतनूरावांनी तोंडून शब्दही काढला नव्हता. भविष्य जाणून घ्यायला आलेल्यांना त्यांनी परत पाठवलं होतं. पिट्टू नेहमीसारखाच काहीही घडलं नसल्यासारखा बागडत होता आणि आपलं पुढचं भविष्य काय या चिंतेत गंगा शंतनूरावांचा कानोसा घेत होती. पिट्टूचा गोंधळ वगळता घरात तशी नेहमीच शांतता असायची, पण आज तिला ती शांतता खायला उठत होती. राहून राहून तिच्या कानात शंतनूरावांचे शब्द घुमत होते. तोंडात वाचा नसल्यासारखं सदा गप्प बसायचं. जातोयस जा बाबा, राहतोयस राहा बापडा. स्वतःचं मत कधी मांडायचं नाही, भांडायचं नाही, कर्तव्याची जाण करून द्यायची नाही. अशाने हातातोंडाशी आलेली 2 सोन्यासारखी मुलं आपण गमावून बसलो. सगळ्या मुक्याचा मुळूमुळू कारभार. सगळ्या संसाराचे 3 तेरा करून ठेवलेस. होता होईल तेवढा समंजसपणा दाखवला. वादावादी नको म्हणून मन मारून गप्प बसले. कदाचित त्यात माझा थोडा भ्याडपणा असेलही. नाही, होताच. घाबरून राहिले मी यांना जन्मभर. यांना म्हणण्यापेक्षा ह्यांच्या स्वभावाला. संसाराचे 3 तेरा करायला काय मी एकटीच जबाबदार होते? त्यांचं काहीच कर्तव्य नव्हतं. पत्रिका पाहून लग्न केलं तेव्हा दिसलं नाही का की आपल्या होणाऱ्या बायकोच्या तोंडून शब्दही बाहेर पडणार नाही आणि संसाराची धुळघाण होईल. मुहूर्त पाहून मुलांना जन्माला घातलं त्यावेळी मुलांच्या पत्रिकेत काय वाढून ठेवलंय हे तरी कुठे कळलं यांना.
लोकांना भविष्य पाहून उपाय सुचवणारे हे स्वतःच्या मुलांसाठी काय केलं ते काही करूच शकत नव्हते. अगतिक आशेवर झुलणाऱ्या लोकांना झुलवत पैसे मिळवण्याचं एक साधन म्हणजे भविष्य, एवढंच त्यांच्या दृष्टीने खरं आहे. आपल्याला दोन्ही मुलंच होणार हे त्यांना खरोखरीच माहीत होतं की 50% कयास? मुलं तशी जात्याच हुशार असतात. समीरण कुशाग्र बुद्धीचा आहे तर संदीपनही हुशार आहेच की. समीरणने बालपणी नकोपुरे करून सोडल्यामुळे संदीपनच्या वेळी मूल शांत समंजस होण्यासाठी माझेही गर्भसंस्कार चालू होतेच की. यांनी भाकीत केल्याप्रमाणे शांत समंजस मूल निपजू दे अशी रोज मनोमन प्रार्थना करतच होते मी. यांचं भविष्य अनायास खरं ठरलं की काय? हे बोलतील त्या गोष्टी खऱ्या ठरल्या की त्याचं श्रेय हे घेणार. चुकीच्या ठरल्या की गुन्हा माझा हे आधीपासून ठरलेलं. भेकडपणा आहे सगळा. ना कधी स्वतःच्या शब्दावर कुणाला बोलू दिलं, ना कधी कुणाचं ऐकून घेतलं. समीरण सुद्धा असाच. कसं पटणार होतं दोघांचं? तो गेला निघून. संदीपन माझ्यासारखा. माझी जशी या घरात घुसमट झाली तशी त्याची सुद्धा झाली असणार. मला सहन केल्यावाचून पर्यायच नव्हता. तो गेला शांततेच्या शोधात. ती त्याला तरी मिळाली असेल, पण दोघांच्याही घरातून निघून जाण्याचा दोष मात्र आला माझ्या माथी. मी तोंड उघडत नाही. मी बोलायला हवं तेव्हा गप्प राहते. माझ्यामुळे संसाराची वाट लागली. प्रत्येक वेळी झाल्या गोष्टीचं प्रायश्चित्त मी घ्यायचं. एक दिवस कडकडीत उपास करण्याचा फतवा सोसलाय मी. प्रत्येक वेळी यांना पोटभर जेवायला घालून. आता आज अपराध पिट्टूच्या हातून घडलाय. या अपराधाला शासन तरी काय ते तरी सांगा म्हणावं. पुन्हा एकदा उपास की घरातून गच्छंती. आजी भूक लागली. पिट्टूच्या गदागदा हलवण्याने गंगा पानावर आली. पोटा पाण्याचं काहीतरी बघायला हवंय, किमान पिट्टूसाठी तरी. तिने शंतनूरावांच्या खोलीकडे नजर टाकली. आता विनवण्यापुरे. येतील बाहेर भूक असह्य झाल्यावर. अन्न शिजवून ठेवावं हे बरं. आपल्या घशाखाली घास जाऊ देणार आहेत की आपली निर्जला आहे अजून ठरायचंय. शिजलेल्या भाताच्या वासाने शंतनूराव चाळवले होते. दोनदा दारापर्यंत ते येऊन गेल्याचं गंगेने पाहिलं होतं. पिट्टू जेवून सुस्तावला होता. तो उठून त्याच्या खोलीत जाताच शंतनूरावांची हाक आली. घाबरतच गंगेने खोलीत प्रवेश केला. या बसा. कधी नव्हे ती शंतनूरावांच्या स्वरात आर्जव होती. मी आत्ताच माझी पत्रिका पाहिली आणि मला धास्ती वाटायला लागली. त्यांच्या स्वरातल्या अवेळी आलेल्या मार्दवाने गंगा शहारली. तिने घाबरतच प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिलं. लवकरच माझा मृत्यूयोग आहे. माझा मृत्यू ही एक हत्या असेल. जवळचंच कोणीतरी ही हत्या करेल, पण त्यावर उपायही आहे. तुमच्या गुळमुळीत स्वभावामुळे पिट्टू या घरात आला, त्यामुळे तुम्हालाच तो करावा लागेल. उद्या तुम्ही कडकडीत मंगळवार माझ्यासाठी करा आणि पिट्टूची रवानगी त्याच्या बापाकडे करा. सांभाळला की त्याला 10 वर्ष. उगाच घरात धोका नको. पहा पटतंय का? गंगाने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. स्वतःचं भविष्य यांनी आज पाहिलं? किती खोटं. पिट्टू नावाचा बसलेला वचक ह्यांना या घरात नको आहे. पिट्टूला हे घाबरले आहेत. त्याला घेऊन जा असं समीरणला सांगायची ह्यांच्यात हिंमत नाही. मनावर कसाबसा ताबा ठेवत सौम्यपणे गंगेने विचारलं, जरा माझं भविष्य सांगाल का? मी यापुढे या घरात राहणार आहे की नाही?
किंवा तसंही तुमच्यासाठी धोकादायक जवळचंच कुणीतरी म्हणजे पिट्टू असा तुमचा समज आहे. पण दुसरी मीही आहे. तुमच्यासाठी फक्त कडकडीत मंगळवार करून तुम्हाला माझ्याकडून असलेला धोका कमी होणार नाही. तेव्हा पिट्टूबरोबर मी सुद्धा निघते. छे छे, तुम्हाला निघण्याची गरज नाही. तुमच्या नशिबी निर्वासित होणं नाही. तुमची पत्रिका मुखोद्गत आहे माझ्या. का नसेल? कारण आजवर तुमच्याच मर्जीने तुम्ही ती लिहित आला आहात असं म्हणावंसं वाटत होतं तिला. पण प्रत्यक्षात मात्र ती म्हणाली, पिट्टूला मी एकटा सोडणार नाही आणि पिट्टूला बाहेर काढायचं तर मला जायलाच हवं. कुठेही जायचं नाही, समजलं? चला कामाला लागा. सांगितलं तेवढं करा. रागाने शंतनूराव गरजले. ओरडू नका. तितकाच मोठा पण स्थिर आवाज ठेवत गंगा म्हणाली, तुम्ही म्हणता ना मी गप्प बसते, बोलायला हवं तेव्हा बोलत नाही. आजवर मी गप्प बसले त्यामागे अनेक कारणं होती. पण आज मी बोलणार. शेवटचं. तुमचं भविष्य खोटं ठरवत मी इथून निघणार, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. बाहेर पाऊल ठेवायचं असेल तर 1 सेंट सुद्धा देणार नाही मी. हा शंतनूरावांचा शेवटचा निग्राचा प्रयत्न होता. गंगेच्या डोळ्यातल्या निग्रहापुढे शंतनूरावांचं बोलणं निष्प्रभ ठरलं. समीरणची गाडी दारात येईपर्यंत गंगेने आवश्यक तेवढी सामानाची बांधाबांध केली. घरातून पिट्टूबरोबर बाहेर पडताना नवऱ्याचं भाकीत खोटं ठरवत असल्याचं वेगळंच समाधान गंगेच्या चेहऱ्यावर दिसत होतं. संदीपनच्या मठीत पोचेपर्यंतच समीरणची मदत होऊ शकते हे गंगा जाणून होते. संदीपनला ती सांगणार होती, तुझ्या निवडलेल्या मार्गात माझा आणि पिट्टूचा अडसर नको. तुझं सामाजिक कार्य तसंच चालू दे. आई नाही तर समाजातला एक घटक समजून मला माझ्या पायांवर उभं राहायला मदत कर. कष्ट करायला माझी तयारी आहे. फक्त माझं भविष्य मला स्वतःला घडवू दे. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.